टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर आपल्या सोबत आहेत। सर, ज्या पद्धतीने विधानसभा निवडणूक झाली आणि त्या अनुषंगाने आता राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्रामध्ये लेख जो आहे तो लिहिलेला आहे आणि अनेक बाबी त्यामध्ये त्यांनी सविस्तर मांडलेल्या आहेत। तुमचं मत काय? हे पहा, ही काही बाब त्यांनी पहिल्यांदा आता मांडलेली नाही आहे। हा विषय त्यांनी लोकसभेमध्ये देखील आपल्या भाषणातून व्यक्त केला होता। अनेक वेळेला जाहीर सभामधून ते बोललेले आहेत। इतकंच नव्हे तर परदेशी दौऱ्यावर देखील याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे। ते आता फक्त लिखित स्वरूपामध्ये समोर आलेलं आहे। त्यामध्ये त्यांचे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। पहिल्या मुद्द्यामध्ये काहीच वाद नाही आहे की तुम्ही जर अंपायर फिक्स केले तर मॅच आपोआप फिक्स होते। तर त्यामुळे त्यांचा पहिला आक्षेप आहे की निवडणूक आयुक्तांची निवड प्रक्रिया जी होती, ज्यामध्ये सरन्यायाधीशांची भूमिका होती, ती तुम्ही काढून टाकली आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघांनी मिळून विरोधी पक्ष नेत्याची पर्वा न करता कायदा असा बदलला की 3 लोकांचं पॅनल, त्यापैकी हे 2 जण आणि तिसऱ्याला काही महत्त्व राहणार नाही। तर त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही निवडणूक आयुक्त हे निपक्षपाती पाहिजेत, ते एका पारदर्शक प्रक्रियेतून निवडले गेले पाहिजेत। ही जी व्यवस्था होती तुम्ही निवडणुकीच्या आधी बदलली, म्हणजे तुम्ही अंपायरच बदलले, अंपायर फिक्स केले, त्यामुळे ते मॅच फिक्स करणं काही अवघड नाही। हा पहिला मुद्दा। त्यामुळे मला वाटतं की त्यातून आपण एक निष्कर्ष केला पाहिजे की हा कायदा बदलणं गरजेचं आहे आणि निवडणूक आयुक्त निवडायची प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पाहिजे। कारण निवडणूक आयुक्त हे जर पक्षपाती असतील तर निवडणुकीचा निकाल काही योग्य लागणार, ते आता झालेला आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा त्यांनी त्या 3-4 मुद्द्यामध्ये पॅराग्राफमध्ये काय लिहिलं आहे की निवडणूक आयोगानं एकदम फार मोठ्या प्रमाणात मतदारांची संख्या वाढवली, ही वस्तुस्थिती आहे। त्याचे त्यांनी आकडे दिलेले आहेत। पण वाढलेले मतदार कोण होते? तर ते वाढलेले मतदार भाजपचे खास कार्यकर्ते होते आणि त्यांना मग तिकडून बाहेरून आले का, ते पंजाबतून आले का, ते काश्मीरमधून आले का? नाही, ते महाराष्ट्रातलेच होते। म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना एकापेक्षा जास्त ठिकाणी आपली नावं नोंदण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली। आता आपला कायदा काय म्हणतो की कुठल्याही नागरिकाला कुठेही आपलं नाव नोंदवता येतं, तो जर तिथं परमनंट निवासी असेल, तो पत्ता वगैरे दिला तर, त्यात काय आक्षेप नाही आहे। पण तुम्ही जर 4-4 ठिकाणी नावं नोंदवली तर निवडणूक आयोगाची जबाबदारी असते की तुम्ही मागच्या ठिकाणी जिथं पूर्वी तुमचं नाव होतं ते तुम्ही काढलंय का, आणि त्यानंतर देखील समजा त्यांनी सांगितलं, खोटं सांगितलं की मी काढलं किंवा काही पुरावा दिला नाही, तर आमची मागणी अशी आहे की निवडणूक आयोगानं मुळातच बायोमेट्रिक पद्धत वापरली पाहिजे आणि डिडुप्लिकेशन केलं पाहिजे। म्हणजे काय, आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे, महाराष्ट्राच्या सर्व मतपत्रिका या ऑनलाईन कम्प्युटरवर उपलब्ध आहेत। आता निवडणूक आयोगाने एकाच नावाचं, एकाच वयाचा व्यक्ती जर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपली नावं नोंदवली असतील तर त्यातून त्याला शोधून काढून त्याला विचारलं पाहिजे तुला कुठं मतदान करायचं, मग बाकीचे तुम्ही काढली पाहिजेत। या प्रोसेसला डिडुप्लिकेशन म्हणतात, दुबार तिबार नावं काढून टाकणं। ती काही काढली गेली ना, आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही ती सगळी कम्प्युटरने यादी काढली होती। आमच्या मतदारसंघात दुबार तिबार नावं असतील ती निवडणूक आयोगाला आम्ही दिली होती यादी, तक्रारी नोंदवल्या त्या रितसर नमुन्यामध्ये, त्या जिल्हाधिकारी पातळीपर्यंत त्या मान्यही झाल्या, पण पुढे आयुक्तांनी त्याला नकार दिला की आता वेळ नाही, आता काही करायचं नाही। आणि त्यामुळे खरा त्यात काय झालं की 3-3, 4-4 ठिकाणी दुबार तिबार 4 ठिकाणी नावं नोंदवली, रितसर नोंदवली, त्यामुळे त्यांना मताचा अधिकार प्राप्त झाला। पण त्यांनी एका ठिकाणी मतदान केलं, शाई पुसून टाकली, ॲसेटोन हे जर केमिकल वापरलं तर एका मिनिटात ती शाई पुसली जाते, आणि ती शाई पुसून त्यांनी अनेक ठिकाणी मतदान केलेलं आहे। हे आत्ता निवडणूक आयोगाला शोधता येईल की जिथे दुबार तिबार नाव आहे त्यांनी दुबार तिबार ठिकाणी मतदान केलंय का। आता हे सगळं घडलेलं आहे, निवडणूक आयोग काही सहकार्य करत नाही, काही माहिती देत नाही, आणि निवडणूक आयोगाची दुबार तिबार मतदारांची नावं वगळण्याची जबाबदारी होती, त्यांनी पार पाडली नाही। ती आपली कायद्यामध्ये तरतूद आहे
की जेव्हा नवीन नाव नोंदवायला जातात तेव्हा पूर्वीचं नाव आपल्याला काढून टाकलं पाहिजे. ते केलेलं नाही. त्यामुळे जी मतं वाढलेली आहेत ती भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुबार तिबार नावं नोंदलेली आहेत. त्यामुळं ती मतं वाढलेली आहेत आणि त्यांनी बरोबर 2-3-4 वेळेला मतदान करून भाजपच्या मताची संख्या वाढवलेली आहे. हे राहुल गांधींचं एकंदरीत ते म्हणणं आहे. आता त्याकरता ही निवडणूक चोरलेली आहे, ही निवडणुकीमध्ये पक्षपात झालेला आहे हे उघड होतं. त्यामुळं काँग्रेस पक्षानं आणि आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आपापल्या पराभूत उमेदवारांना सांगितलं की तुम्ही निवडणूक याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करा. आम्ही काही लोकांनी केली. मला वाटतं की जवळजवळ 100 महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ज्यांना निकाल एक धक्कादायक निकाल वाटला अशा लोकांनी निवडणूक याचिका दाखल केलेली आहे. मी पण केलेली आहे. पण निवडणूक याचिकेचा निकाल 5 वर्ष काही लागत नाही. व्यवस्थेमध्ये आपला तो दोष आहे. पण आम्ही काय केलंय की याबद्दल ही पद्धत सुधारण्याकरता यामध्ये काही मूलभूत बदल करण्याचा ही संधी मिळेल. न्यायालयामध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडू की यात काय झालेलं आहे ते कसं थांबवलं पाहिजे आणि त्यामुळं आम्ही ती याचिका दाखल केलेली आहे. पण आता राहुल गांधींचा लेख आला, चांगला झाला, देशात लोकांनी सर्वांनी वाचला, पण पुढं काय होणार आहे? आता निवडणूक आयोग बदललेले आहे. जे मोदींनी निवडणुकीकरता आणले होते आयुक्त ते आता नाहीत. पण मूलभूत आमची जी मागणी आहे की बाबा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दल आमची शंका आहे. आमच्याकडे पुरावा नाही काही. त्यामुळे पुढची निवडणूक जी लोकांचा विश्वास बसेल अशा प्रकारे पुन्हा बॅलेट पेपरवर घेतली पाहिजे. ती मागणी आहे. ती मान्य होणार नाही आम्हाला माहिती आहे. तुम्हाला तुमच्या मतदारसंघात काय वेगळा अनुभव आला होता का? काय हाच बघ 2-3 गोष्टी आहेत. एक राजकीय त्यांनी काय केलं तर लाडकी बहीण केली, बांधकाम मजुरांना पैसे दिले, भांडी दिली, पैसे फार मोठ्या प्रमाणात वापरले, हे सगळ्याकडचा प्रमाण आहे. पण ऑन टॉप ऑफ दॅट त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त फार मोठं मार्जिन आपल्याला दिसतंय. त्यामध्ये ही मतदार संख्या वाढवण्याची मोठी संख्या जी राहुल गांधींनी आपल्या लेखामध्ये म्हटलेलं आहे. तर माझी स्पष्ट मागणी आहे की आपल्याला पुन्हा बॅलेट पेपरवर गेलं पाहिजे. कारण बॅलेट पेपरचा पुरावा कायम राहतो. आपल्याला पुन्हा बायोमेट्रिकचा वापर करून एक व्यक्ती एकाच ठिकाणी एकदाच मतदान करेल याकरता टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. हे सगळं करता येणं शक्य आहे. पण आता मोदी करतील का? कारण बॅलेट बॉक्सबद्दल EVM बद्दल आम्हाला मनात शंका आहे. कारण ती कोणाला दाखवली जात नाही. त्यामध्ये शोधून काढा किंवा काही दोष आहेत का दाखवा असं कोणाला सांगितलं गेलं. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जिथे जिथे इलेक्ट्रॉनिक मशीन वापरली जातात तिथे सर्व सिव्हिल सोसायटीला ती मशीन दिली जातात की तुम्ही यामधले काही दोष आहेत का शोधून काढा. इथं होत नाही. राहुल गांधी वारंवार कामठीचा उल्लेख जो आहे तो करतात. तिथलं उदाहरण वारंवार देतात. म्हणजे काँग्रेसची मतं आणि भाजपची मतं हा एक उदाहरण त्यांनी दिलं. बघा उदाहरण अनेक देण्यासारखे आहे. त्यांनी 100 काहीतरी 12 किती 38 मतदारसंघाचे आकडे काढलेले असले एखादं उदाहरण दिलं. तिथल्या आकड्यामध्ये स्टार्क डिफरन्स आहे. त्यांचं म्हणणं काय की जी मतं वाढवली ती फक्त ठराविक मतदारसंघामध्ये वाढली. तिथंच भाजपच्या निवडून आले. आता हे सगळे पुरावे दिलेले आहेत. कुठेतरी तपासले पाहिजे, उत्तर दिलं पाहिजे कुठेतरी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणतात की 2004 असेल किंवा 2009ला सुद्धा मतदार जे आहेत ते वाढले होते. मग तेव्हा तुम्हाला घोटाळा वाटला नाही का असं एक त्यांनी म्हटलेलं आहे. प्रत्युत्तर दिले. अरे किती टक्क्यांनी वाढले ते बघा ना तुम्ही. त्यावेळेला किती टक्क्यांनी वाढले आणि आता किती टक्क्यांनी वाढले. विशेषतः विधानसभा नंतर 4 महिन्यांनी, लोकसभेनंतर 4 महिन्यांनी विधानसभा झाल्या त्यात पण किती वाढले ते आकडे तुम्ही वाचा ना. बावनकुळे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही लेख जरा वाचा जरा. मराठीत पण आलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय अजून की संभ्रम निर्माण करण्याचं राजकारण राहुल गांधी करतात. आमचा आक्षेप हा भाजपवर नाही आहे. आमचा आक्षेप निवडणूक आयोगावर आहे की जे भाजपने केलं त्याला ते होऊन दिलं तुम्ही. आम्ही काय त्यांच्याशी जाऊन भांडणार नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहे. आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री वाटत नाही कारण तारखाच लागत नाहीत. एक शेवटचा प्रश्न दुसरा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा सगळ्या चर्चा सुरू आहेत. त्याबद्दलचं तुमचं मत काय? आणि दुसरं, शरद पवार असे म्हणतात की महाविकास आघाडीच म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही एकत्र लढू. पहिला प्रश्न, आमचे महाविकास आघाडीचे घटक आहेत उद्धवजी ठाकरे. त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं, कोणाला पक्षात प्रवेश द्यायचा नाही द्यायचा, त्यांना आणखी कोणी घ्यायचं तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही आता त्यांच्या घरात जर सबमिट झालं तर आनंदाची गोष्ट आहे. त्यात काहीच अडचण नाही आहे. पण आमचं मूळ
आमची भूमिका काय काँग्रेस पक्षाची की आपण जातीवादी विचार किंवा जो भाजपने जो केला विषारी विचार केला त्याला विरोध आमचा आहे आणि त्याच्याशी आमची तडजोड कधी होणार नाही. कोणी जो या लढाईमध्ये सामील होणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्यामुळं उद्धव ठाकरेजींच्या शिवसेनेमधला अंतर्गत प्रश्न आहे काय तो त्यांनी सांगितलं पाहिजे. आम्ही काही त्यावर काही बोलणार नाही. आणि आमची तर भावना अशी आहे काँग्रेस पक्षाची की आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जाऊ. पण आपला महाराष्ट्रातला इतिहास काय आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जिल्ह्यातले स्थानिक प्रातिनिधिक कार्यकर्ते जे सांगतील ते आपण मान्य करतो. शिवसेना ऐकेल त्यांचं ऐकेल, आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आमचं ऐकतील. त्यामुळे काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढली जाईल, तिथं मग जागा वाटपाचा वगैरे प्रश्न येईल. काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढलं जाईल आणि निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकत्र याची पोस्ट पोल अलायन्स आम्ही करू शकतो. दोन्ही गोष्टी शक्य आहे. ते पूर्वीपासून चालत आलेले आहेत. चांगलं यश मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत. आपण निवडणूक जिंकण्याकरता लढत असतो, कोणीही निवडणूक हरण्याकरता लढत नसतं. आम्ही लढणार. काही लोकांच्या मनात काय असेल, लोकांना वाटलं की विरोधी पक्ष संपूर्णच टाकायचं आहे, जे आता भाजपचं चाललेलं आहे, सगळी माणसं फोडायचं चाललेलं आहे, लोक ठरवतील त्याच्यावर. ठीक आहे, धन्यवाद सर. साहजिकच आहे पृथ्वीराज चव्हाण सर आपल्यासोबत होते. कॅमेरा रोहन पवारसह विनायक डावरुंग, ट्यून इन मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.